आणि तेव्हा इथं आपोआप असलेली की वाघ बी येतं घुसली भाई नंबर वगैरे भाई 1705 कॉर्नाला वाटतं बसतो माझा पाहिन मित्र मैत्रीण कुठं राहतात ते नाही माहिती. अरे 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 रेड कलर कसा लहानपणापासून फेवरेट आहे लहानपणापासून. काय गाडी पडला अरे पडला भाई. हा तर नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. या ब्लॉग मध्ये पण तीच गाडी ना तोच मी आणि तोच सगळा व्ह्यू. फक्त लोकेशन थोडी चेंज. फक्त एकटाच आहे मी एकदम सोलो ट्रिप. नाही गाडी नाही कोणची काय नाही सोलो ट्रिप्स. आपण चाललोय सांबरीला चाललोय सांबरीला. आईच्या गावात गाडींचा आवाज आला. आपल्याला कळंबोळी सोडून आपण को जाना है अलिबाग की दिशे में. फक्त ट्रॅफिक नसली तर बरा होईल मजा येईल जरा. थांब भाई थांब म्हणा जाऊ दे थांब. अरे 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 चायला डायरेक्ट समोर आला तो काका ते. आता बघूया आता आपल्याला काय काय बघायला भेटतंय आजच्या ट्रिप मध्ये. ट्रिप तर कसली घंट्याची ट्रिप आहे. असंच चाललोय टाइमपास बाकी काय नाही. टिक 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 हा हा एनएस आयला कवर कसला भारी लावलाय. कवर भारीच लावलाय. कवर मस्त वाटतंय. म्हणजे त्या झाकासाठी कवर लावलंय त्यांनी. गाडी डायरेक्ट गाडीलाच लावून ठेवलाय. पुन्हा आपण ट्रॅफिक मध्ये पुन्हा त्या सिग्नलला अटकलेलो आहेत. सिग्नल काय पाटला सोडत नाही आपला. काय करशील आईला ऑडी आईला काय आहे यार. चल बाबा जाऊ दे इथून सुटू दे. लय नुसती किचमिट असतं. थांबा तुमच्या रिक्षा न बाबा पडला आला. अरे अरे घुसली अरे काय चाललंय भाई. लय कंटाळा येते इथं. इकडून चालू तिकडून आपल्या रस्त्याला कधी लागते असं झालंय मला. नुसते सिग्नल ह्या येऊ तेव या आईला कंटाळा आणलाय. आई एकविरा प्रसन्न येस यो बाई. इथं पण नाव आहे तिथं पण नाव आहे. आईच्या गावाच्या इथंच काहीतरी लफडायचा. थांब जरा मला निघू दे जरा. काय झालं एवढा परली का काय गाडी पडला अरे पडला भाई. भाई पडला स्लिप झाला गाडी. बाबा या गाड्या लय डेंजर स्लिप होतात भाई. ते या गाड्या काय कंट्रोल नाही. बाईक काय रफ करून कंट्रोल होईल कारण टायर वेर मोठे आहेत बाईकचं. काय भाई डायरेक्ट स्लिप झाली की डायरेक्ट रोडवर ताप करून डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये भेटायला. बरोबर का काय नाही चालतं. हे इंडिया है. इंडिया में सब कुछ चलता है. हा तुकला तिच्या आईचा पान मारला. हा इथला मोकला आहे बाप रे. आज कुठला दिवस कुठला आहे एवढा मोकला आहे सगळा. आईच्या गावाचा एवढा मोकला कसा आहे सगळा आज. इज्जत काय भाई. मला आता 2 मिनिटासाठी वाटलं हा हँडल इकडून पुढे गेला. मला वाटलं तुटलाच जायला हँडल. तुला असं का जाणवलं मला हँडल असं पुढे गेला. अरे गॅप काढू दे मला. थांब तिकडून धक 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 जावायला लागेल तसा. आपल्याला जायचं आहे लेफ्टला कारण आपला रोड तिकडं आहे जाण्याचा. अरे 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 आईच्या गावात काय झालं दाखवायला आणि काय बोलायला पण काय नाही. ते सगळा दाखवायला पण काय नाही बोलायला पण काय नाही. तरी पण जाऊ दे होतंय ते होईल. रेकॉर्डिंग ब्लॉग पाडल्याची कारण आपल्याला भाई. मित्रांनो तर तुम्हाला मी सांगतो की हे रोड आहेत ना हे सिमेंटचे असतात. या रोड ना आता काय बोलायला काय म्हणून मी रोड बद्दल सांगतोय. रिमेंट सिमेंटचं असतं. त्याच्यात सिमेंट मिक्स असतं. रेती मिक्स असतं ते काय मला माहिती नाही पण काहीतरी याच्यात मिक्स असतं. पण ह्याला बनवायला जरा जास्त टाइम लागतं डांबरीपेक्षा असं मला वाटतं. मला वाटते काय बोलायला काय नाही. मग आता काय नाही काहीतरी टॉपिक शोधायला पाहिजे. आता कर्नाला जो समोर आहे आता डायरेक्ट कर्नालाच भेटू काय. मला कर्नालाच डायरेक्ट भेटतं. पेट्रोल काय आपला सगळं फुल. आपलं कुठं थांबाचा स्टॉप तर नाही आहे. तर भेटतं डायरेक्ट कर्नाळ्यामध्ये. तुम्हाला हिरवळ दाखवतं कर्नाळ्यामधली एकदम कडक हिरवळ. भाई मागून काहीतरी आलाय दिसतंय असं मला मोठा. BMW का अपाची आहे काय माहिती. काहीतरी आहे भाई. कुछ तो है महाकाजात. अपाची 310 आहे भाई. अपाची 310 आहे. साईडून जायला अपाची बॅक
भाई 1303 आपाचे आहे का BMW आहे? आपाचे BMW मध्ये कुठे ब्लॅक कलर आहे भाई? हे कडक वाटते त्याच्या भारी वाटते गाडी, वाटत रे ती फुल सुपर बाईक. असं वाटलं आरसन ना भाई सुपर बाईकच येते मागून भाई. ती आपाची पेक्षा मी आपला 2 लाख आहे माझ्याकडे, समजा आता 4 लाख मी आपाची घेते. हा माझ्याकडे 4 लाख आहेत, 2 लाखाची मी सेव्हिंग करेन आणि 2 लाखाची BLA 300 घेईन. आवाज पण भाई सुपर बाईक पण टेन्शनच नाही. हिच्यान पण पेट्रोल भरायचं, हिच्यान पण पेट्रोल भरायचं, बरोबर का नाही? सेव्हिंग मारायची 2 लाखाची, 2 लाखाला गाडी घ्यावायची, संपला विषय आहे. बघू आता कर्नाळा किल्ला आलेला आहे तर आपण भेटू आपण कर्नाळा किल्ल्यामध्ये. आता बघू काय मिळते फिर आगळे स्टेशन पे. तर इथं जरासा ब्रेक घेतलाय मी, कारण जरासा पाण्याची प्यास लागले, ऊन आहे मारणाचा. त्या आयला इथं कर्नाळ्याचे चवलच आहे मी, तर इथं जरासं थांबलोय. तर पाणी पितं आणि नंतर तुम्हाला भेटतं. जरा कॅमेरा पण सेट करतं, कसा अँगल येतं काय येतं ते बघते. समजा मी असा आहे, हां तर अँगल कसं येतंय? येते चांगलं रे, येते. चल येईल तो येईल अँगल ज्या आयला. चला आता निघतंय. अरे घोडा चाललाय, घोडा दिसला का? दिसला घोडा. चलो लेट्स गो. मस्त माग ऐसा बैठणे का माकी आक आणि आरामात आपला चाला भाई. हो डूक बोलते गावात. हा हरियाली मध्ये आपण इंटर झालेलो आहे. वाव का हरियाळी आहे भाई. इथला टेम्परेचरच गायब होतं इथं आल्यावर. आता इथं थोडस कुलकुल वाटायला लागलं, कारण आता जरासं तरी गरम होणार, कारण सूर्य डायरेक्ट डोक्यावर आहे. म्हणजे थोडासा तरी गरम होणारच भाई. सावधान, पुढे वळण आहेत. ओके, पोलीस काका इथेच उभे आहेत. काका सोडू काय कुठं? नको, काहीतरी गाडी, ते गाडी अडवलेली आहे, ट्रक अडवलेला आहे का काय? हे काय पोलिस आहे? ट्रक अडवलेला, पोलिसांची गाडी काय? काय मस्त वाटतंय रे. वा एकदम हरियालीच हरियाली, पहिलेची हरियाली. बाबा रे बाबा. ए स्पीड लिमिटर आहे, पण आपल्याकडे येत नाही स्पीड लिमिटची गाडी. ही बघ, मला वाटतं बसते माझा फाईन बसते, कारण 57-58 ची स्पीड बरोबर आहे ना? बरोबर आहे, 60 ची स्पीड. हे माकड भाई कसं बसलं भाई. मला वाटतं माझी पावती फाटत आहे, पण माझी IND नंबर प्लेट नाही आहे. अरे पण त्याच्यात तर दिसल ना नंबर भाई. IND नंबर प्लेट माझी डिकी नाही, ती बसवाचीच राहिली ती गाडी पडल्यापासून. आईचा घोडा आहे. आपल्याला थोडं अजून थोडं लांब जायचं आहे, म्हणजे 1 किलोमीटर जास्त आपल्याला जावं, 10 किलोमीटर. म्हणून आपण जरा नंतर भेटू. कृपया करून तुम्ही थांबावेत, जाऊ नये कुठं उठून. आपण लगेच भेटू तुम्हाला प्लीज. एवढी लाइटिंग, तेवढा कॅमेरा भाई तुमचा भाई परफॉर्मन्स दे. माझं तर 11 आहे, बघूया का किती काय परफॉर्मन्स देते, किती वेळ टिकतंय. कारण हीट पण जास्त आहे आणि सेव्हिंग पॉवर सेव्हिंग मोडला टाकला ना भाई, पुढे थांबताना टाकतो. नको इथं थांब इथं थांबू दे व्हायला. परत पॉवर सेव्हिंग मोडला नाही टाकला ना तो, तर चार्जिंग मला पुराच येत नाही, सगळं निघून जाईल. रेकॉर्डिंग थांबवायला लागेल त्या विषय. हे मॅडबीट आहे ना सगळं, पाणी बिणी आहे ना, मोबाईल आहे ना, आहे बाबा सगळा. गाड्या जाम चालल्या ना, आपण पण जाऊ. गाडी नाही, चल आपण इथं पोहोचलो. बरं काय मला नावात नाही माहिती रे, इतकी वर्ष झाली बाई. गाव कुठं आलोय, काय आलोय. आता कर्नाला तर सोडलाय मी, पण मला गावांची नावात नाही माहिती भाई. काय जगून फायदा आहे, गावांची नाव नाही माहिती. काय जायला काय समजतच नाही भाई. भाई मला माहितीच नाही, नावच नाही माहिती जायला. शी रे, इतकी किती वर्ष झाली, जन्मापासून इथून येतोय मी आणि मला नाव नाही माहिती. कसला काय जायला काय सांगायचं ना, काय ठरवायचं. अरे वा, अरे हे कधी झालं? अरे बाप रे, कसला रोड झाला व. अर्धा महिना आलो तर भाई रोडच झाला कडक. आता टेन्शनच नाही बघ, नाही तर आयला खरबर जायला लागायचा कडक. चल ब्रिजचा काम तर झाला या मस्त. आता आरामात असती रोड मस्त होत. आरामात हळूहळू काम, पण हळूहळू कामच चांगला बाई. तो फास्ट होता ना काम. तुझ्या आईला आई. अरे ह्या काय होता?
इथं का पैसा वाचवला बाई, यायची गावांचा आता कबर गेली असते. काय होतं माहितीये काय, कंटाला मला कसला येतं, उन्हाचा जास्त कंटाला येतं. त्याच्यात मी ब्लॅक, तो ऊन मला अजून खेचून घेतं माझ्या अंगात, आणि मी सगळं ब्लॅकच कपडा घालून आलोय पुरा. बोला आता काय बोलतो, मेरा कलर भी ब्लॅक और मेरे कपडे भी ब्लॅक, तर तो ऊन माझ्यावरच तुटून पडलेला आहे. व्हाईट कपडे घालून आलो पाहिजे तो. श्या 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 भाई श्या श्या. आता काय झालं म्हणजे असं लारे तगडा उठतात रे गावांच्या. आता मला लागला बेकार दगड, डोलर पाणी निघल्या एवढा जोरानं लागला तो. एवढा का जोरानं लागला, वारकात दगड होता पण लागला ना भाई. छोटासा एकदम असा किंचितचा, मोठा पण नाही, लागला ना. पाटील गाडीवर, पाटील टाकलाय, मिनी म्हात्रे टाकलाय, पाटील म्हात्रे भाई भाई. आपण कुठं आलोय रे बारा, मला नावात नाही माहिती. मला काय नाही माहिती भाई इथला. तर समजा कुठला माझा मित्र आला, तो नाही येणार ते मला पण माहिती आहे, चुकून कॅमेराच लावला, नाही येणार ते माहिती आहे भाई. तो विचारेल कुठून काय कसा काय जायचं आहे, त्याला कसा मी सांगू. त्याला मी बोली नाही भाई गुगल मॅप ओपन कर, गप ये, मी सांगतो तिथं लोकेशन देतो तुला. तसं यावाचा तर कोण नाही. तसं आपलं कसं फ्रेंड सर्कल आपला कमी आहे, एकदम लो आहे, एकदम लो. मोजून 6-7 जण असतील मॅक्स टू मॅक्स, मॅक्स 6 जण मोजून. नाही 6 जण जरा जास्त कमीच बोललो रे, आपलीच 6 जण जास्त झाली. हा ना, आपलीच मोजून, हे दल्ल मोजून आपलं जे ब्लॉग मध्ये दिसतात तेच मोजून 6-7 जण झाली. चल 12 जण, 12-13 जण चल. त्याच्यातली पण 13 जण ती शाले बिलेतली आहेत, ती काय येणार नाही, तर त्यांना तरी काय सांगणार. आणि आपली टोणगी आहे ती आपली नल्ली गँग आहे, ती आहे, त्यांना काय सगळ्यात माहिती पाहिजे, माझ्यापेक्षा त्यांनाच सगळं माहिती. काय बोलायचं आता, मीच राहिलो माग. जाऊ दे काय नाही. त्याच्या त्याच्या कपडे घातलं मी ब्लॅक बाई, तर मरणाचं गरम होते. उगाच कपडे ब्लॅक घातलं बाई, जॅकेट घातलं असता आतमध्ये, टी शर्ट घातला असता पण अजून गरम झाला असता. नको राहू दे, खायला हाय ते बरं आहे, पण नाही गरम होतंय काही. उगाच निघलो असं वाटतंय, सकाळी निघलो असतो तर बरा झाला असता असं वाटतंय मला बाई. लय डेंजर, लय डेंजर, लय डेंजर. काका आईला गाडी बिरी खाली यावं माझे वाटे लोक लावशे. फुकटच्या घरी फरायला लक्ष जावं लागेल मला जेलमध्ये, नाही तर काय. माझी चुकी नसून सुद्धा मनात जावं लागेल, कारण मीच गाडी चालवते. काका काय आपला रस्ता क्रॉस करत होता, काका का वरती जाऊ, वरती काय बोलते काका, काय बोलते जे झाडं राहतील मला जावं लागेल ना. आई होला पुढे भेटत हे ब्लॅक पॅन्थर. अरे हिच्या जागी ब्लॅक पॅन्थर येणार होती, ब्लॅक पॅन्थर हिच्या जागी. पण मी बोललो नको भाई, रेड कलर कसा आपला फेवरेट आहे ना, रेड कलर कसा लहानपणापासून फेवरेट आहे, लहानपणापासून. ते असं नाही भाई कोणला रेड कलर आवडतोय त्याच्यामुळे नाही ना. आपला रेड कलर, आपला पॉवर रेंजर कसा रेड कलर मधला फेमस होता, तसा रेड कलर आपला फेमस. लहानपणी पॉवर रेंजर मधला आपला फेमस रेंजर होता रेड रेंजर. सगळ्या याच्यात रेड रेंजर म्हणजे फेमस म्हणजे रेड कलर. हा बघ ब्रेझरचा पण रेड कलर घ्या, रेड कलर बोलते, रेड कलर आहे ब्रेझर. आपण विकत घेतला का रेड कलर, आपल्याला रेड कलर आवडतो बाबा, म्हणून आपण रेड कलरची पण गाडी घेतली. मग आपण ब्लॅकच घ्यायला होतो, कारण ब्लॅक कलर पण आपला फेवरेट आहे. पण रेड कलर कसा असा उठून दिसतो भाई, लांबूनच गाडी दिसते की बाबा गाडी येते कुठली तरी. येस, त्यामुळे मी रेड कलर घेतली. नाही तर ब्लॅक पॅन्थर होती, पण ब्लॅक पॅन्थर मध्ये रेस मोड नव्हता ना भाई, स्पोर्ट्स मोड आहे त्याच्यात, रेस मोड हिच्यात आहे आणि तिच्यात थोडीशी पॉवर कमी आहे. आय लव पाटील, पाटलांचा बैलगाडा. इथं पण मी ब्लॉक एक बनवलेला ना, त्याच्यात पण 8 डायलॉग मारलेला रे मी, 8 डायलॉग मारलेला भाई. तो ब्लॉक का आला नाही मायला. ब्लॉकचा 8 जोड आहे, काय पण बडबड असेल ती कट करून मी नंतर एडिट करून टाकेन. तुझी बडबड आहे ती कट करीन, आणि जे मेन आहे म्हणजे आता रेड कलरचा टॉपिक झाला. रेड कलर मला का आवडतं का नाही झाला, कारण काय बोलायला नाही ना आपल्याकडे, बोलायलाच काय नाही ना. कोण मागं बसलं आपले, नाही कोण आपल्याबरोबर राईड करत, आपण एकटाच आहे, आपली सोलो ट्रिप चालू आहे. आता होतो पेनचा रस्ता आहे, पेनच्या रस्त्याला मी लागलेलो. रोड आहे, सिमेंटचाच रोड आहे, बाकी काय नाही.
बाकी जय श्रीराम. चला भेटू पुढे आपण. तो भारी आता ह्याच्यानं घुसला असतो मी. अरे म्हणजे समोर बघतोय बॅरिकेड कुठून आलं इच्छा का त्याच्यानं घुसवली असती गाडी. थोडा सवय झाला त्या काकाच्या नादी लागून येऊ गेला तो मागे त्याच्या नादी लागून त्याने लगेच साईडला टाकली अशी गाडी पण टाकली. करण भाई नंबर बघ करण भाई 1705 स्कॉर्पिओ 1705 तुझा फेवरेट नंबर. 17 का ते मला पण माहिती आहे आणि 05 ते पण मला का माहिती आहे ते मी बोलत नाही. उन्हाने एवढा थांबायला पण मला लय हे जीवास येते. उन्हाने थांबायचा नाही करायचा आईच्या डोलवी आईची गावात आईच्या गावात जा. हे ब्रिज ब्रिज पण आहे ना. बीएमडब्ल्यू बघ भाई बीएमडब्ल्यू बघ मराठी डीडी आहे डीडी दिल्लीचा नंबर टाकलाय भाईनी आणि मराठीने टाकलाय नंबर. येऊ काय मॅटर आहे. ऐक मराठी. आता इथून मला लेफ्ट घ्यावायचं आहे कारण मला जायचं आहे सांबरीला. तर मला सरळ पण जागा जास्त जायला तिकडून पोयनाड वरून पेजार वरून तेवढा गोल फिरून काय जाऊन फायदा नाही. मग आपण इकडून लेफ्ट मधून मस्त शॉर्टकट मध्ये डायरेक्ट मेढेखारला निघू. चला आपण एंट्री मारतोय आता इकडून. आईचा घोडा दिसला नाही सॉरी दिसला नाही. आता आपण आलेलो आपल्या जागेत. भाई इकडे ज्या सायकल बिकली चालवल्यात ना बापरे 2019 गाजवलेलं ती मोठ्या टायरची सायकल इकडंच जायला दिवसभर सायकल दिवसभर. थांबा स्पीड ब्रेकर आहेत मारण्याचं इथं. ऐक इथून रस्ता आहे ह्यो शॉर्टकट रस्ता आहे शेताबितांना. इथून हा शॉर्टकट रस्ता तिकडे जावाला. इथं थांबलो असतो रे नको इथं नको थांबलो असतो जाऊ दे नको पुढे जाऊन कुठेतरी थांबू. ऐक हे आपला शॉर्टकट रस्ता आहे तो पोयनाडवरून तिकडून आतमध्ये इथून डायरेक्ट गावात यावाला रस्ता वेगळा. हा इथून शॉर्टकट शेतात ना हा असा पावसाली बंद असतं कारण त्या शेतात नाही ना तो म्हणून पावसाळ्यांना बंद असतं. आता उन्हाळ्यात ना कसं बाईक तर जातं मोठी गाडी पण जातं पण आता बंद ठेवलाय तो रस्ता मोठ्या गाडीसाठी पण. तेच बाकी काय नाही विषय. बाकी आता आपण जाऊ. आता मी जुन्या गावात इंटर केला. हा जुना देहेन हा आहे जुना देहेन आणि तो आम्ही राहतो तो नवीन देहेन. हा जुना देहेनचा ब्रिज हे जुना देहेन बाकी कुछ नाही करतात. तो जुना देन आहे या साईडला. इकडं आता मागे गेला लावून ठेवू दे. परलं ते बघलं दिसतं काय मला दाखव दे. ते दिसलं काय मम्मीला फोन लावू दे थांबा. आता झाला फोन बिन करून पाणी बिनी पिलाय तर जरासं थांबलंय झाडाबिडाच्या खाली चायला. मरणाचा गरम होतोय बाबा. तर जराच राहिला आता एक 5-6 किलोमीटर असेल इथून सांबरी. आता आपण शॉर्टकट मधून चाललोय. मी बॅग मागं ठेवले आणि मस्त आपला आरामात जावा. दोघा जण माझ्याकडे बघताय त्यांना वाटते काय करतोय आणि काय नाही भाई रिक्षा बिचारे काय चालू आहे त्याचं काय सुचत नाही. बाबा ड्रायव्हर डेंजर आहे समोरचा मला इथून निघू दे. ड्रायव्हर असं डेंजरच आहे. पुढे गेलेलाच बरा बाबा पण इंडिकेटर बरोबर दिला. आई मी चुकीची टाकली चुकून जायला त्या खड्ड्यानं टाकली मी जायला गाडी. ऐका रेकॉर्डिंग चालू आहे. चला आता आपण सांबरीच्या रस्त्याला लागलेलं आहे. आरामात आपण आपला एकदम चिल मोड मध्ये जावाचा. आपल्याला कुठे जावाची घाई नाही काय नाही पण आरामात मस्त आरामात जावं आपला एकदम चिल लाईफ. ते इतकी वर्ष झाली तिथला मला कॉलनी नाही माहिती आहे कुठं काय आहेत कोण कुठं राहतं मित्र मैत्रिणी कोण कुठं काय राहतात त्या पत्ता नाही. आपल्याला तेवढी हाऊसच नाही जावाची कुठं तर काय हाऊस त्याच्यानं पारला पाऊस सगळीकडे काय बोलशील आरामात. माहिती आहे मला कॉलनी मी तिकडे राहतोय एवढा कलंबोलला पण भाई नाही हो कुठला सेक्टर माहिती नाही काय माहिती आणि माझे मित्र मैत्रीण कुठं राहतात ते नाही माहिती. काय बोलशील सांग. इतकंच ना रेस मोड चालू. रेस मोड काय लावलाच नाही. रेस मोड नाही लावला नाही काय नाही तसंच आलोय मी. शिस्तीत आलो एकदम शिस्तीत चालवायला. एकदम शिस्तीत चालवली शिस्तीत आलो. थोडा गेलो 80च्या पुढं पण 90च्या पुढं नाही गेलो मी. हा एक किस्सा 2019ची बात. भाई मी नवीन ती मोठ्या टायरची सायकल घेतलेली
आणि मम्मी पप्पा तिकडे गेलती आणि मी एकटाच होतो. म्हणजे 19ला किती वर्षाचं त्याने माहिती. पण मी इथून सायकल घेऊन इथं आलेलो, त्या गावातून देनवरून ते सांबरी गावाला इथून. आणि तेव्हा इथं आपोआप असलेली की वाघ बी येत भाई. त्यावेळी माझी जी फाटलेली ना इथून येसपर्यंत, ह्याला आम्ही इकडं तिकडं बघतोय, वाघ येतोय जायला, वाघ येतोय, लय बेकार कंडिशन. मग काय आला मी असं इथपर्यंत आलो आणि इथं 2 जण आलं मला घ्यायला, तेज आणि दादा आला बाईक घेऊन. मग दादानी गाडी सायकल घेतली आणि मी मस्त त्याच्या गाडीच्या मागे बसलो. मलाच हाऊस होती सायकल घेऊन यायची, कारण नवीन सायकल ना. आणि तिचा जाळ टायर ही मरणाचा फुगवला मला. ह्यो घामान मी अंगलच घातलेली माझी पूर्वी, आणि पाणी पण संपलेला. आणि तो वाघांचा जायला टेन्शन दे, वाघांचा दिलता बोलतो, वाघाईत बोलतोय इकडे येऊ नको बोलतोय. तर नाही, मला भाई नवीन सायकल ना भाई, दाखवायला नको, मी घेऊन आलो. इथंच मला ते घ्यावायला आलत. आपला चालवतोय बस, वाघांशी थांबायचं काय आता. खूप मजा आलेली चालवायला बाबा, एवढ्या लांबून. आणि असलंच उन्हानं आलतो, नाही उन्हानं नव्हतं, 3 वाजता आलो, 3 वाजता. आणि त्याच्यात येताना अशी विली मारायला गेलो ना, ह्याच्यावरच आपला सायकल आपटली, समोरचा टायर नालावरनं फाट करून टायरच फुटला. काय साला, नवीन सायकलचा टायर 3 दिवसानं फोडून टाकला मी. कामाचा हा कुरडूस. आता किती 1 किलोमीटर असेल चालायचा फक्त, म्हणजे जावाचा. हा 1 किलोमीटर पण असेल, काय माहिती किती असेल. हा बरोबर करा. हा एक घातकी टन आहे आमच्या इथला, सांबरीचा घातकी टन. सांबरी का घातकी टन. हा आता साफ केला भाई, दिसतंय सगळा साफसफाई मारलेली आहे त्याच्यावर. काहीतरी आहे वाटतं, पराग्राम काहीतरी असेल. आपण क्या बाधा सगळी दिसताना जागेवर. पोचू दे पाहिला घरी, कंटाळा आला गरमीन जायला. घरी पोचलेला आपला भारा बाबा, घरी पोचलेला भारा. एकदाचा एंट्री मारलेली आहे गाव आरामात आपला. ही बघ रिक्षा, आमची आडी सावलीन लावली वाडी. आई कोसला तू नाही तर दरवाजे बंद आहे. अरे दरवाजे बंद आहेत भाई सगळं घराचं. गाडी कुठं लावू, ते इथंच लावतो. पोचलो बाबा एकदाच.